नमस्कार, राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालक रोल बनवणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आपण पालक रोल बनवण्यासाठी मी इथे अर्धी जुडी पालकची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घेतली होती। ती बाउल मध्ये टाकून घेते। आता यामध्ये गव्हाचं पीठ, 2 वाट्या गव्हाचं कणिक आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 2 चमचे लाल तिखट, लसूण जिऱ्याची पेस्ट आहे आणि ओवा। यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ। आता आपण पूर्ण मिक्स करून घेऊया आणि घट्टसर उंडा मळून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे। आपल्याला थोडंसं पीठ लागेल अजून। हे पूर्ण मी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे। आता आपला उंडा तयार होत आलेला आहे। बघा, अशा प्रकारे आपला उंडा मळून झालेला आहे। आता आपण 5 मिनिटांसाठी साईडला ठेवूया। आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। आता आपण पोळी लाटून घेऊया। थोडंसं पीठ घेऊन पोळी लाटून घेऊया छोटी आणि याचा रोल बनवून घेऊया। पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। आपण यावरती आता मसाला लावून घेऊया। या मसाल्यामध्ये मॅगी मसाला थोडासा, काळा मसाला आणि गरम मसाला आहे। असं पूर्ण पोळीला लावून घ्यायचा आणि यावरती अशी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। असे लांब लांब आपल्याला रोल ठेवायचे आहे। बघू शकता, अशा प्रकारे आपले रोल तयार झालेले आहेत। एकदम क्रिस्पी झालेले आहेत। असे रोल तुम्ही एक वेळ नक्की करून बघा। बघा, अशा प्रकारे आपले रोल पूर्ण झालेले आहेत। आपण पालक पुरी नेहमीच बनवतो, पण असे रोल बनवून बघा एक वेळेस नक्की। बघा, अशा प्रकारे आपले रोल तयार झालेले आहेत। आता आपण सर्व करायला घेऊया।
आपली पालक रोलची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.